वृषभ राशीबद्दल आज आपण बघणार आहोत, म्हणजेच की राशी भविष्य. आज आपण राशी भविष्य पाहणार आहोत. तर तुम्हाला वृश्चिक राशीचं राशी भविष्य कसं आहे हे आपण थोडक्यात पाहूया. वृश्चिक राशीचे आयुष्य हे बाहेरून शांत दिसतं, ते आतून नेहमी संघर्षाने भरलेलं असतं. तुम्ही कधीच सहज काही मिळवलेलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःची परिस्थिती आणि नशिबाशी लढावं लागतं. लोक म्हणतात तुम्ही खूप मजबूत आहात, पण लोक कोणीही विचारत नाही की मजबूती किती जखमांमधून तयार झालेली आहे. गेले काही वर्ष तुम्ही एकच गोष्ट अनुभवलात, थोडं थांबा, अजून वेळ आलेली नाही. हा काळ योगायोग नव्हता, हा कर्माचा तिसरा अध्याय होता. या अध्यायात तुमचं मन मोडलं, विश्वास दडला आणि स्वतःवरच शंका आली. पण हे सगळं शिक्षा होती, परीक्षा होती. आता जे काही घडणार आहे ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. ब्रह्मदेवांनी स्वतः लिहिलेले काही अटळ गोष्टी आता क्रमाने पूर्ण होणार आहेत. हा अंत आहे ही खरा प्रारंभ. नंबर 1 बघूया. एक दीर्घ संघर्षाचा अंत जो कोणालाही दिसला ना. राशीचे आयुष्य जो संघर्ष चालू होता, आता फक्त बाहेरचा नव्हता, तर तो रोज सकाळी उठल्यावर मनावर बसणारा भार होता. तो अजूनही तेच भावना होती. तुम्ही प्रत्येक प्रयत्न थांबवले नाहीत, पण यश प्रत्येक वेळी थोडं लांब सरकत गेलं. लोकांना वाटायचं तुम्ही ठीक आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही रोज स्वतःला सावरत होतात. संघर्ष आता संपतोय, कारण त्याचं कर्म पूर्ण झालं आहे. ज्या गोष्टीवर वारंवार घडत होत्या, आता प्रत्येक वेळी शेवटचा क्षण येऊन थांबत आहे. पण प्रत्यक्षात रोज तुम्ही स्वतःला सावरत होतात. अडथळ्यांचा साखरदंड तुटणार आहे. हा अंत मोठा गोंधळात होणार आहे. हो, शांतपणे होईल. एक दिवस तुम्हाला जाणवेल कधीपासून सगळे इतकं सोपं वाटायला लागलं. नंबर 2 आहे विश्वासघाताचं पूर्ण सत्य समोर येणार. सगळ्यात जास्त मोठं सहन केलं आहे, तर त्या जवळच्या लोकांकडून तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला, ज्यांच्याजवळ डोळे बंद करून विश्वास ठेवला, ज्यांच्याकडून मनाला जखमा मिळाल्या. आत्तापर्यंत तुम्ही मनात शंका दडवून ठेवल्या, कारण तुम्ही नातं तोडायचं नव्हतं तुम्हाला. आता ब्रह्मदेव स्वतः पडदा उघडणार आहेत. खोटेपणा लपवता येणार नाही. मुखवटे गळून पडतील व सत्य इतकं स्पष्ट असेल की तुम्हाला स्पष्टीकरणाची गरज भासणार नाही. कळल्यावर तुम्ही कोसळणार नाहीत, कारण त्या क्षणी तुम्हाला कळेल की मी चुकीचं अनुभवतो. नंबर 3 आहे भावनिक थकव्याचा शेवट. मन पुन्हा श्वास घेणार. या राशीचे सगळ्यात मोठा संघर्ष बाहेरच नव्हता, तर तो आतल्या आत सुद्धा होता. सतत मजबूत राहण्याचा प्रयत्न केला, सतत सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा घेतली, स्वतःसाठी वेळच न पूर्ण. यामुळे तुमचं मन खूपच थकलं होतं. काही वेळा तुम्हाला रडायचं होतं, पण कारण सांगता येत नव्हतं की अवस्था आता बदलणार आहे. आता तुम्हाला मन मोकळं वाटायला लागेल, झोप शांत येईल, डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं जाणवेल. हा भावनिक मृत्यू नव्हे, तर भावनिक पुनर्जन्म असणार आहे. नंबर 4 आहे आर्थिक अडथळा आणि मागचं कर्म सत्य संपणार नव्हता, तो मानसिक नावाचं कारण बनला होता. मेहनत करूनही पैसा अडकून पैसे येणार म्हणून अशी आशा, शेवटी निराशा होते. किंवा पैसे असूनही समाधान न मिळणे, हे सगळं कर्माशी संबंधित होतं. आता तो काळ संपत आहे. एक नवा मार्ग उघडला आहे. कदाचित नवीन काम, जुन्या ठिकाणी बदललेली भूमिका. हा बदल हळूहळू पण स्थिर असणार आहे. तिसरा अध्याय संपत आहे आणि चौथा अध्याय सुरू होत आहे. हा शेवट आणि सर्वात निर्णय टप्पा आहे. तिसरा अध्याय म्हणजे तुमचं तुटणं सहन करणे आणि स्वतःला ओळखणे. आता चौथा अध्याय सुरू होतो, तेव्हा तो स्वतःच्या अटीनुसार व स्वतःच्या अटींवर जगण्याचा, स्वतःचा आवाज ओळखण्याचा आणि आयुष्यभर हक्क गाजवण्याचा असणार आहे. परीक्षा दिली जाणार नाही, आता फळ दिले जाणार. आणि काही नाती कमवायची दूर केले, काही स्वप्न अपूर्ण राहिले, काही वेळा स्वतःलाच ओळखणे कठीण झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही गेलं ते तुम्हाला खरी ताकद ओळखायची होती. कर्माचा तिसरा अध्याय म्हणजे तुटणं सहन करणे, मनात राहू नये, स्वतःला सावरत जाणं. आता अजून अध्याय सुरू होतोय, तो तुमच्या आत्मसन्मानाचा आहे. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. तुम्हाला अस्तित्व पुरेसं असेल. आता लोक तुम्हाला
सॉरी आता लोक तुम्हाला तुमच्याकडे चांगल्या नजरेने बघणार आहे. तुमचं आता ऐकतील, कारण तुमचा आवाज वाढला नाही तर तुमचं वजन वाढलं आहे. अजून तुम्ही या धड्यात कर्माचा तिसरा अध्याय संपतोय. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद.